आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधील अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, भूषण सुरेश राणे, छाया दिलीप देवांग आणि डॉक्टर योगिता हिरे यांच्या संयुक्त प्रचार रॅलीचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला। पवननगर येथील पाण्याच्या टाकीजवळील मैदानामधनं या रॅलीची सुरुवात करण्यात आली। सकाळपासूनच परिसरामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी यामुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या रंगात रंगून गेला। भव्य स्वरूपात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। रॅली दरम्यान चारही उमेदवारांनी प्रभागामधील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला। विकास कामं, नागरी सुविधा आणि भविष्यामधील योजनांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। नागरिकांनी देखील उमेदवारांचं उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना आशीर्वाद दिले आहेत। या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 29 मधील निवडणूक प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे। आगामी काळामध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती आधारित प्रचार करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला। आपण ज्या ठिकाणी उभे आहेत, एका बाजूला अपूर्भाव आहे, एका बाजूला सुधाभाव आहे। याच्यावरून समजून घ्यायचा प्रभागाचा विकास कुठे जाणार आहे आणि प्रभागातील जनता सुज्ञ आहे। ती भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून देईल एवढंच या ठिकाणी सांगतो, बाकी काही सांगत नाही। शक्ती प्रदर्शन आज खऱ्या अर्थानं वेगळा आनंद सर्व जनतेमध्ये दिसतोय आणि आदरणीय मोदीजींच्या त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजींच्या कार्यकर्तृत्वावर लोकांचा विश्वास बसलेला आहे। त्यामुळे नक्कीच ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी जनता आहे, महिला आहेत, युवा आहेत। त्यामुळे नक्कीच विश्वास आहे की 15 तारखेला मतदान हे 100% भारतीय जनता पार्टीलाच लोक करणार आहेत। हे आजच्या चित्रातून दिसतंय, कारण संपूर्ण सिडको हा प्रभाग आमचा पूर्णतः सिडको आहे। सिडकोतली जनता ही याआधी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि 14 तारखेला संक्रांत आहे। त्यामुळे महिला भगिनी हे मताचं वाण हे नक्कीच 15 तारखेला आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे विकासाला मत हे लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे आणि नक्कीच आम्ही चारही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। 16 तारखेला गुलाल आमचाच आहे। आज 29 प्रभागाची प्रचार फेरी सुरू आहे। पवननगर स्टेडियम पासून या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने सर्व इथले नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले आहेत। महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। खरं तर पवननगर आणि हा परिसर अत्यंत दाट वसाहतीचा आणि त्यामुळे इथे निश्चितच रॅलीमुळे या लोकांवर प्रचार रॅलीचा प्रभाव पडेल आणि सर्व उमेदवार विजयी होतील। काय नेमकं विकासाचं उमेदवारांसमोर विजन आहे? उमेदवारांसमोर विकासाचं काय नेमकं विजन आहे? सिडकोतील फ्री होल्डचा मागच्याच काळात मार्गी लागलाय, परंतु इथले जे काय पवननगरच्या भागातले आणि या 29 प्रभागाचे प्रश्न आहेत ते निश्चित मार्गी लावू। पेलिकन पार्क जे आता कार्यरत करायचं आहे ते सुद्धा कार्यान्वित पुढच्या काळात आम्ही करणार। प्रभाग क्रमांक 29 मधले आम्ही चारही अधिकृत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही चारही छान रॅली काढलेली आहे। आज घरोघरी फिरतोय, छान प्रतिसाद मिळतोय, सगळेजण औक्षण करताय। खरं तर मी स्वतः पहिल्यांदा आपल्या भागातून निवडणूक लढवत आहे। आदरणीय आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25 मध्ये अतिशय चांगले कामं केलेले आहेत। त्यानंतर माझे पती अपूर्व हिरे यांनी देखील आपल्या प्रभागात चांगले कामं झालेले आहेत। त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चारही उमेदवार नक्कीच आपल्या भागाचा विकास करणार आहोत आणि जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून मला ह्या कामांचा खरं तर खूप छान अनुभव आहे। पण पहिल्यांदा मी माझ्यासाठी सगळ्या जनतेसमोर मतदान मागते आहे आणि सगळ्यांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि 15 तारखेला सगळ्यांना मी विनंती करते की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद द्या। 16 तारखेला हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशीच गुलाल पडणार आहे। धन्यवाद। किरण आहेर, C24 नाशिक।